हॅपीनेसचं सिक्रेट या अभंगात सांगितलंय जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी आणि यातली शेवटची ओळ खूप सुंदर आहे. रामकृष्ण हरी मंडळी, डी कोडिंग अभंग या सिरीज मध्ये आज आपण बोलणार आहोत एका खूप स्पेशल अभंगाबद्दल. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. म्हणजे जेव्हा एखाद्या पाण्याचं तळ तुम्ही बघता त्याच्यावर जो तरंग उमटतो तो पाण्याचाच असतो. असंच जेव्हा तुम्ही परमेश्वरासोबत एकरूप होता तेव्हा त्यामधली प्युरिटी, त्यामधला आनंद हा तुमच्यामध्ये सुद्धा येतो. पुढे तुकाराम महाराज म्हणतात, काय सांगो झाले काहीची या बाही, पुढे चाली नाही आवडीने. म्हणजे हा जो आनंद असतो ना त्याचं वर्णन असं शब्दात करता येत नाही, ते सांगता येत नाही, तो फक्त अनुभव आपण घेऊ शकतो. आणि आता ही शेवटची ओळ मला खूप जास्त आवडते. गर्भाचे आवडी मातेचा डोहळा, तेथीचा जिव्हाळा तेथे बिंबे. म्हणजे तुम्ही जेव्हा एखाद्या गर्भाकडे बघता तेव्हा त्या आईला डोहाळे लागतात. त्याचा अर्थ हा आहे की त्या गर्भाला त्याची गरज आहे, त्या अन्नाची गरज आहे. तसंच जेव्हा तुम्ही परमेश्वरासोबत एकरूप होता, विलीन होता त्या परमात्म्यासोबत, त्या पांडुरंगासोबत, तेव्हा तुम्हाला जे हवंय ते पांडुरंग किंवा ती शक्ती, तो परमेश्वर तुमच्यापर्यंत पोहोचवतो. त्याच्यामुळे ते एकरूप होणं किती महत्त्वाचं आहे, पूर्ण होणं किती महत्त्वाचं आहे, इथे संत तुकाराम महाराज आपल्याला सांगतात. अशा पद्धतीचे अभंग तुम्हाला माहिती असतील तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हा एक प्रयत्न आहे अभंग समजून सांगण्याचा. काही चुकलं असेल तर तेही सांगा. रामकृष्ण हरी.